सर, आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली आहे. आकडे स्पष्ट आहेत, पण तुम्ही इंडिया आघाडीच्या बाजूनी सगळ्या खासदारांनी म्हणता. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय केला. त्याच्या अनुषंगाने इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढली आणि आता काही क्षणामध्ये निकाल येईल. तो निकाल पॉझिटिव्ह येईल असं आम्हाला वाटतंय. चमत्कार होईल, ठीक आहे. आकडे काही निश्चित असले तरी गुप्त निवडणूक आहे. गुप्त मतदानामध्ये आमच्या बाजूने आमचाच उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडून येऊन आमचे उपराष्ट्रपतीपदी विराजमान होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, बीडमध्ये मध्यंतरी धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं होतं. बीडमध्ये पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नाही असं त्यांनी खंत व्यक्त केली. हे बघा, आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे खूप महान नेते बीड जिल्ह्यातील आहेत. खूप एवढ्या उंचीचं नेतृत्व सर्वजण म्हणतायत. त्या नेतृत्वानं असं म्हणणं किती संयुक्तिक आहे किती नाही याच्यावर मी बोलण्यापेक्षा मला वाटतंय महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार, देशामध्ये त्यांचं सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्याचं जे खातं आहे त्या गृह खात्यातल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आडनाव लावण्याची बंदी आहे असं त्यांनी म्हणतात. मग ह्या बंदीचा GR काढलाय का कुणी, याचा अध्यादेश कुणी काढलाय? मग त्या SP साहेबांनी फक्त बीड जिल्ह्यापुरतं केले, महाराष्ट्रात नाही. तर बीड जिल्ह्यापुरतं का आडनाव लपवावं लागतं हे मला माहित नाही. आणि असं जर केलं तर तुमचं सरकार आहे, तुम्हीच करताय, तुम्हीच प्रश्न करताय. जनतेला काय माहिती कशामुळे लपवावं लागायला ती एक मुद्दा नाही. त्याच्या पुढचं मला एक सांगायचं आहे की कुणाचं आडनाव लपवल्यानं लपत नाही, कुणाची जात लपवण्यानं लपत नाही. त्याला मनातून जातीयवाद त्याच्या पोटातून निघाला पाहिजे. मनात जातीयवादाचं विष नसलं पाहिजे. मनामध्ये जात असली तुमच्या की असं काहीतरी होतं, त्याच्यामुळे मनातून जातीचं जी विष आहे ते निघलं पाहिजे असं मला म्हणायचं. बीड जिल्ह्याची अशा विधानं केल्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होती असं वाटतं तुम्हाला? सॉरी, अशी विधानं केल्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होती असं वाटतं? हे बघा, वारंवार काय म्हणतात काही नेतृत्व की बीड जिल्ह्याची माझ्या बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा. बीड जिल्ह्याची बदनामी कोण करतंय? आता हाच विषय मूळ, हा जो विषय आहे ते या विषयाला सुद्धा कुणी सुरू केला? आज तुम्ही उघडपणे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असं बोलताय की आडनाव लावण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि मग ते आडनाव लावायचं बंदी तुम्हीच घालताय. आम्ही नाही घातलं का? विरोधी पक्षाचा एखाद्या खासदारांना आमदारांना एखादा की अधिकारी कुणाचे आहेत? गृह खातं, मुख्यमंत्री खातं, तुम्ही सर्व बीड जिल्ह्यातून महाराष्ट्राचं सर्व तख्त हलवायची ताकद आहे असं एक काळचं भाषण आहे कुठंतरी. तर मग या तख्त हलविण्याच्या ताकदीवर तुम्ही हे कसं करता असं मला माहित नाही. त्याच्यामुळे हे विधानानं बीड जिल्ह्याची, आता मी कसं म्हणू बदनामी, सगळेजण बदनामी म्हणून आमच्यावरच रोख दाखवतात. आडनावावरून जर जाती वेगळ्या लोकांच्या मनामध्ये भाव निर्माण करून जाती वाद नष्ट करावा असं म्हणणाऱ्यांनी आडनावं लावता येत नाही असं म्हणणं म्हणजे पुन्हा एकदा जातीवादीवरती उच्चार करणं असंच होतं ना? नाही, तुम्ही म्हणतात त्याच्यातच उत्तर आहे ना तुमच्या प्रश्नामध्येच. कारण बघा, आम्ही नेहमी म्हणतो असतो की बीड जिल्ह्यामधील जे सर्व कर्मचारी आहेत, जरी आमच्या SP साहेबांनी त्यांना वाटलं म्हणून त्यांनी तो अध्यादेश काढला असेल, तोंडी सूचना दिल्या असतील, तसं सर्क्युलर काढला असेल, मला माहित नाही. पण पोलीस यंत्रणेमध्ये का केलं हे मी सांगू शकणार नाही. पण हा विषय मूळ असा आहे की बीड जिल्ह्यातीलच बरेच कर्मचारी बिंदू नियमावलीचं उल्लंघन करून आलेले काही आहेत किंवा रेग्युलर असतील. आता त्या बिंदू नियमावलीवर मी नाही बोलणार आज. पण या सर्व गोष्टी असताना या कर्मचारी कुठल्या गावाचा आहे, कोण आहे, ह्याची जवळपास माहिती जनतेला एकूण एकात आहे. त्याच्यामुळे असं नाव आडनाव लपवल्यामुळं कुणाचे म्हणजे ओळख लपल असं नाहीये. पण आता त्यांना का वाटलं, त्यांनी काय काढलं माहित नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे SP साहेबांनीच ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यात किंवा आता हे जे विधान करतात या विधान करणाऱ्या या सर्व नेतृत्वाने स्वतःला, आपण नेते आहात तर नेत्याच्या पद्धतीनं मला वाटतं की त्यांनी सर्व वक्तृत्व करावं आणि वक्तृत्वामधून की या सर्व गोष्टी करताना जातीवादाचं जे विष आहे हे मनातून सगळं निघलं पाहिजे ज्याच्या त्याच्या असं मला वाटतं. सर, एक ज्या संदर्भात धनंजय मुंडेच्या बाबत बोलत आहात, त्या धनंजय मुंडेचे जे नेते आहेत अजित पवार, त्या संदर्भातला एक प्रश्न आहे. अजित पवारांवरती फडणवीस प्रचंड नाराज आहे अशी माहिती पुढे आलेली आहे. सोलापूरमधल्या कुडू प्रकरणामध्ये फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि खास करून एका महिलेच्या संदर्भात ज्या पद्धतीनं महिला अधिकाराच्या संदर्भात जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्यावरून फडणवीस नाराज झाले. त्यांनी अजित पवारांना स्पष्ट सूचना दिल्या आहे असं माहिती पुढे आलेली आहे. हे बघा, आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांना काय सूचना दिल्या आणि ते नाराज आहेत का दादांनी काय बोलले याच्यावर मी बोलणं आणि त्यांच्या नाराजीविषयी मला माहिती नाही. पण मला एकच कळतंय
की ज्या अजितदादांना ज्यावेळी कुणी लोकांनी माहिती दिली असेल तिथं दिलेली माहिती एकतर चुकीची असेल, त्यांना जर खरी माहिती दादाच्या स्वभावावरून सांगतो मला जेवढं वाटतं त्यांना जर खरी माहिती मिळाली असते ती कदाचित असं बोलले नसते. पण आदरणीय दादा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये बोलताना सांगतात मला बिलकुल चुकीचं चालणार नाही, चुकीचं काय केलं. बीडचे पालकमंत्री आहेत ते, सोलापूर जिल्ह्याचे तर पालकमंत्री पण नाहीत ते, बहुतेक नाहीतच. हां, तरी पण ते सोलापूर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा कोणतरी कार्यकर्ता काहीतरी म्हणतोय त्याच्यावर अन्याय होतोय असं वाटत असेल. आता तसा विचार केला तर त्यांच्या पक्षाचा तिथं बहुतेक सिम्बॉल बी नव्हता त्या मतदारसंघात असं वाटतं मला. आता एवढा अभ्यास मला चुकीचा आहे. विधानसभेला त्यांच्या पक्षाचा सिम्बॉल बी नव्हता असं वाटतं, म्हणजे भाजपचा बी नाही. तरी पण तिथे त्यांचे काय आहेत ते काही पुन्हा मागं पुढं निवडणुकीनंतर बी येणं जाणं काय असतं ना, त्याच्यात कुणी काय असेल माहीत नाही. मग त्या कुठल्या कार्यकर्त्यानं त्यांना माहिती दिली त्या कार्यकर्त्याचा तुम्ही सर्व माध्यमांनी आणखी एक व्हिडिओ दाखवला पुन्हा वेगळाच. आता ती काय पार्श्वभूमी मला त्याच्या खोलात बी जायचं नाही. पण माहिती देणाऱ्या ज्या लोकांनी, ज्या कुठल्या गावातल्या लोकांनी ज्यांनी कुणी माहिती दिली असेल ती एखाद्या वेळेस दादांना खरी माहिती दिली नसेल, त्याच्यामुळे दादा एखाद्या वेळी चिडले असतील असंही असू शकतं. किंवा दादांना कार्यकर्त्यांची बाजू घेणं बी कर्तव्य समजून त्याची घेतली असेल. आता मी त्याच्यावर कसं बोलू. पण महिला अधिकाऱ्यासोबत अरेरावी करणे, तेही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी करणे, हे कितपत आहे? कारण तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे म्हणून मला विचार. नाही हो का, महाराष्ट्राचे ते वरिष्ठ नेते जी 2 आहेत त्याचे 3 नेत्यापैकी एक आहेत. त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जरी नसले तरी तुम्ही मला विचारायला माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे. त्याच्यामुळे ते पालकमंत्री आहेत, ते नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तुम्ही जरी विचारलं तरी मी एवढंच सांगेल की त्यांना जी कुणी माहिती दिली ती खरी दिली का नाही माहीत नाही. आणि आता त्यांनी तसं बोलतात हे आता माझ्यापेक्षा त्यांनाच जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर ते चांगलं उत्तर खरं देतील ना. आता मला अर्धवट माहितीवर मी बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही आहे. पण आता वरिष्ठ नेत्याविषयी मी कसं बोलू, मी खूप छोटा माणूस आहे.